नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का रोड येथील शीतला माता मंदिर आणि शिवमंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे 7,000 रुपयांची रोकड लांबवणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी कौशल्याने जेरबंद केले आहे। 27 जुलै ते 28 जुलै दरम्यान घडलेल्या या घटनेत चोरट्याने मंदिराचे प्रवेशद्वार, दानपेट्या फोडून तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची नासधूस करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। जितेंद्र कुमार पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे लकडगंज पोलिसांनी जरीपटका परिसरातून 20 वर्षीय आरोपी वंश महादेव मेश्राम याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या तपास पथकाने ही धडक कारवाई केली आहे। पोलीस स्टेशन लकडगंज या ठिकाणी दिनांक 27/7/2026 रात्री 9 ते सकाळी 6 वाजता दरम्यान 28/7/2026 दरम्यान मंदिराचा मुख्य दरवाजा आणि दानपेटी तोडल्याची घटना झालेली होती। त्या अनुषंगाने तेथील जे पंडित आहेत जितेंद्र कुमार हरिराम पांडे राहणार बगळगंज यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली 28 तारखेला। त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळावर व्हिजिट केली। घटनास्थळावर आमचे DB पथक, फॉरेन्सिक टीम तसेच आमचे आयकरचे टीम आणि सर्व स्टाफ आम्ही मंदिरात आम्ही आजूबाजूला पाहणी केली आणि त्या अनुषंगाने यामधली गुन्हेगाराची जी मोडस होती ती लक्षात घेऊन आम्ही त्या पद्धतीने दिनांक 28 पासून दिनांक 5 तारखेपर्यंत कंटिन्यू गुन्ह्याच्या पाठीमागे होतो आणि सतत आम्ही या पाठीमागे जी आमची DB टीम आहे त्यांनी कौशल्यपूर्ण तपास केला आणि यामध्ये जो आरोपी होता, जो आम्हाला ज्याची गोपनीय माहिती मिळालेली होती, तर तो आरोपी वंश महादेव मेश्राम वय 20 वर्षे राहणार 12 खोली जरीपटका या भागात आम्हाला तो मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे मंदिरातील दानपेटीमधील रक्कम होती ती आम्ही प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो एक साथीदार होता जैनिक अरविंद चौरे, तो राहणार कपिलनगर एरियामधला आहे। त्याचे यापूर्वी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, तर तो पण आम्हाला यामध्ये माहिती मिळालेली आहे। तर दोन्ही आरोपी आम्हाला यामध्ये निष्पन्न झाले असून यामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि सदरचा मंदिर चोरीचा जो गुन्हा होता तो आमच्या DB पथक यांनी तपास करून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी निष्पन्न केलेले आहेत। जी कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर, सहपोलीस आयुक्त, माननीय अप्पर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 श्री राहुल मदने सर व माननीय श्री ACP लकडगंज विभाग श्री शिवप्रसाद पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास DB टीम यांनी उत्कृष्ट पद्धतीने मंदिर चोरीचा उघडकीस आणला।